तर आपण आता तो थररक पॅच ना क्रॉस करून वरती आलोय. इथे वरती आल्यानंतर आहे ना हे सगळे ना आपल्याला खालती भेटले होते. आम्ही अंधार होता, अंधारामध्ये आमची चर्चा झाली. त्यावेळी काय आलं, हे सगळे आपले गाववालेच आहेत. तर आता हे सगळे आपल्या सोबत आहेत. तर आमची आता एक मोहीम पण आहे की आता आम्ही ना तो वरती तिथे आपला स्वराज्याचा भगवा आहे, तिथे जाऊन त्या भगव्याचं आहे ना दर्शन घेऊन रिटर्न येणार आहे. आणि रिटर्न येताना आहे ना जो काही गडावर आहे ना कचरा वगैरे तो आहे ना सगळा गोळा करत नेणार आहे. आणि इथं येणार आहे ना प्रत्येक पर्यटकाला आहे ना माझं एक एवढंच सांगणं आहे की ना आपला गड आपली जबाबदारी म्हणून इथं या आणि जो काही कचरा आहे ना तो गोळा करून तुम्ही घेऊन जा. की गड बघायचा आणि रिटर्न जाताना कचरा घेऊन जायचा, ही प्रेरणा तुम्हाला कुठनं भेटली? प्रेरणा म्हणजे जसं की महाराजांनी पहिले सांगितलेलंच आहे की गडांचं संवर्धन करा. हा. गडावर येताना संदेश दिलेला आहे की इथले जे कचरा नका करू. हा हा. परत जे येणारे प्लास्टिक वगैरे तुम्ही सोबत आणता ते परत सोबतच घेऊन जा. घेऊन गेलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही पण आपले एक उपक्रम राबवतो की गडावर येताना सोबत आम्ही गार्बेज बॅग वगैरे आणतो. हा. जो काय कचरा वगैरे गडावर असेल हा. तो जाताना सोबत घेऊन जातो. आता तुम्ही पण आहे ना ऍटलिस्ट आहे ना दुसऱ्यांचा कचरा नाही पण जो स्वतःचा कचरा घेऊन येत आहे ना तो तरी घेऊन जा. म्हणजे खाल्ला येताना ना तुम्ही खाऊ वगैरे घेऊन येतात त्याचे प्लास्टिक्स वगैरे ते रिटर्न घेऊन जावा. कारण इथं कशी गडावर माकडं वगैरे असतात, प्राणी वगैरे असतात, त्यांनी खाल्लं वगैरे तर आहे ना